हां मॅडम, मॅडम आपल्या हातात हा जो पेस्ट आहे, टूथपेस्ट आहे, बरोबर आहे ना? हां. हा टूथपेस्ट आपण कधीपासून वापरता? कधीपासून एवढं काही कन्फर्म नाही मोठ्यानं सांगता बोला येत. जरा. तरी 6-1 महिने झाले असतील मला. अच्छा, 6 महिन्यापासून हा टूथपेस्ट तुम्ही हां, वापरताय. वापरते. कशासाठी वापरताय मॅडम? माझ्या दाढीचा प्रॉब्लेम होता. दिवसातून मला 3 गोळ्या लागायच्या त्या कॉम्बीफ्लेम म्हणून. अच्छा. सकाळी उठल्यावर हां. चहा घेण्याआधी मला ती गोळी घ्यावी लागायची, तेव्हाच मी चहा पाणी करायची. अच्छा, मग या हां. कॉम्बी फ्लेम तुम्ही ज्या घ्यायच्या, या डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायच्या का तुम्हीच नाही, घ्यायच्या? दाढ दुखायची म्हणून म्हणजे माझे टीचर होते ITI मध्ये. त्यांनी मला सजेशन दिलेलं की म्हणजे मला बेंचवर बसायला व्हायचं नाही. तर त्यांनी सांगितलं, त्यांचे मिस्टर डॉक्टर आहेत म्हणजे. त्यांनी फोन करून विचारलेलं की माझ्या स्टुडंटची खूप दाढ दुखते, तर काहीतरी टॅबलेट सांगा. तर त्यांनी सांगितलेली कॉम्बीफ्लेम घ्यायला सांग म्हणून. अच्छा. म्हणजे 5 मिनिटात आराम पडून जाईल आणि मग तेव्हापासून मी त्याच घ्यायची. बरं, मग कॉम्बी फ्लेम तुम्ही किती वेळ घेतल्या? बऱ्याच इव्हन की माझं किती वर्ष, असं का महिने किती? नाही, वर्षभर तर अच्छा, चालूच वर्षभर होतं. कॉम्बी फ्लेम घेत हा, होता. विथ माझं रूट कॅनॉन सुरू होतं दाढेचं एका. ओके. क्रिकेट खेळत होती मुलं, तर बॉल येऊन लागलेला आणि हां. दाढ किडलेली. तर रूट कॅनॉन मध्ये थांबलं होतं. तर मग एक दाढ पाडली आणि दुसऱ्या दाढेसाठी म्हणजे टॅबलेट सुरूच होते. ओके ओके. आणि मग तुम्ही कॅनोची पेस्ट हां, मिळाली 6 नंतर मग महिन्यापूर्वी? भोसले सरांची एक व्हिजिट झाली म्हणजे असंच इतर बिझनेसमध्ये. हां. त्यांनी सजेशन दिलं की एक टूथपेस्ट यूज करून बघा. ओके. तर आणि तुम्ही मग घेतलं? हां, विश्वास ठेवून घेतली आणि त्याचप्रमाणे यूज केला आणि मला म्हणजे आज टॅबलेटचं नाव सुद्धा नाही. इव्हन की कोणी विचारलं ना की बरं, मग कॉम्बी फ्लेम तुम्ही हा कॅनोची टूथपेस्ट लावायची सुरुवात केल्यापासून कॉम्बी फ्लेम किती दिवसांनी बंद झालं? म्हणजे एक आठवडाभर मी घेतली असेल नंतर, कारण लगेच तर आपल्याला रिझल्ट नाही मिळत. पण नंतर म्हणजे ऑटोमॅटिकच आपोआपच बंद हां. झाले. आज ओके. माझ्या घरात आहे ना, इव्हन की मी कुठे प्रवासाला गेली तरी कॉम्बी फ्लेमचं अख्खं पॅकेट माझ्या बॅगमध्ये असायचं. व्हेरी गुड. म्हणजे आज तुमचं मला कॉम्बी फ्लेम पासून तुमची नाही, आज मी सुटका नावं झाली. विसरले ते. ओके ओके. आणि तुम्हाला असं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या दातांच्या समस्या आहेत, त्यांनी रिएक्शन टूथपेस्टचा विचार जरूर करा. घ्यावी. शिवाय माझे मिस्टर आहेत, आता जेव्हा लग्न झालं नवीन जॉबला लागलेले सिक्युरिटी गार्डच्या इन्चार्ज म्हणून. तर एक दिवस जेव्हा जॉबवरून फोन आला त्यांचा की मी लवकर येतोय, मला काय बरं वाटत नाही. तर त्यांना खूप असं ताप भरलेला, थकवा वगैरे, पोटात म्हणजे वेगळंच त्यांना काहीतरी झालं होतं, दुखत होतं, वॉमिटिंग चालू होतं. तर सरांनी सांगितलं होतं की हे आपले टूथपेस्ट खूप काही काम करतं, 15-1 आजारांवर काम करतं. तर वाचलंय आणि सरांनी सांगितलंय ह्या विश्वासावर मी त्यांना एक कपभर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून दिलं. एक प्राथमिक उपचार म्हणून करून बघूया, नंतर दवाखान्यात जाऊ म्हटलं, नाही फरक पडला तर त्यांना मी प्यायला दिलं कपभर, पेलाभर एवढं. आणि थोड्या वेळाने त्यांना म्हणजे मी सांगितलं झोपा, मला घरात आवरू दे, नाहीच फरक पडला तर आपण दवाखान्यात जाऊ. आणि ते उठून आले माझ्याकडे किचनमध्ये की मला बरं वाटतंय आता, दवाखान्यात काय जाण्याची गरज नाही म्हणून. बोलते काय असं दिलंस तू मला औषध? म्हटलं बरं वाटतं ना. मग बाद झालं. आणि नंतर त्यांनी खूप असं फोर्स केलं की सांग म्हणून. मी म्हटलं आपली टूथपेस्ट दिलेली तुम्हाला प्यायला. व्हेरी गुड. आणि टूथपेस्टने त्याला फरक पडला? हां, फरक पडला की दवाखान्यात जायची वेळच नाही आली. ही किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे? हे म्हणजे झाले 2 महिने झाले. 2 महिने. म्हणजे 2 महिने त्याला परत तो आजार नाही झाला? नाही झाला अजिबात. आणि आता सुद्धा आम्हाला छोटं मोठं रात्री डोकं दुखू दे, काय होऊ दे, तरी आम्ही यूज करतो. टूथपेस्ट यूज करताय आणि त्याला फरक पण पडतो? पडतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू मॅडम.